2024 पासून आमच्या बाळाची वाट बघणारो आम्ही. जेव्हा आम्ही सखीला पहिल्यांदा हातात घेतलं ना, तेव्हा निखिलची आणि माझी दोघांची रिॲक्शन प्राइसलेस होती. माझा अनरोमॅन्टिक नवरा ते सखीचा भावनिक पप्पा हा प्रवास बघितलाय निखिलच्या मागच्या वर्षात मी. सखीचं आमच्या आयुष्यात येणं आणि आमचा नवरा बायको ते आई बाबा हा सुंदर प्रवास सुरू होणं हे सगळं होतं मागच्या या वर्षात. तिचा जन्म, तिचं बारसं, तिचा गृहप्रवेश, तिचं पहिल्यांदा पालथं पडणं, तिचं पहिल्यांदा हसणं, रडणं, तिचं पहिल्यांदा पाऊल टाकणं आणि ती माझ्याकडेच बघून हसली, ती माझ्यासारखीच दिसते, या बाबतीतले छोटे छोटेसे भांडणं, असा खूप छान होता आमचा हा प्रवास. तिच्या प्रत्येक फोटोशूटची, बड्डेची तयारी करणं यात आमचं हे वर्ष कसं सरलं ना अजिबात कळलं नाही. पण हा 2024 आमच्यासाठी नेहमी स्पेशल असेल. तसा कालचा दिवस आमचा खूप धावपळीचा होता. आम्ही सगळे गेट टुगेदरला जमलो. प्रत्येकजण आपली आपली कामं करत होतो. पण या गर्दीत पण निखिल मला, शुभांगीला आणि स्वातीला शॉपिंगला घेऊन गेला. तसं निखिल आणि शुभांगीसोबत शॉपिंग करणं अवघड आहे, पण आम्ही ते जुळवून घेतलं. बऱ्याच दिवसाने निखिललाही आंबट बोरं मिळाली म्हणून तो खुश होता आणि काकाची मजा बघून मिहिर पण खुश होता. तोपर्यंत सखीने विशाल काकासोबत डान्स केला. शुभूच्या सांगण्यावरनं सगळ्यांनी डाएट कोक घेऊन जरा फसले ते, पण मी तर रिअलचा ज्यूस एन्जॉय आणि नंतर असं छान सेलिब्रेट केला.